संभाजीनगरमध्ये ट्रक चालकांचा संप हा सुरूच आहे। संपामुळे ट्रक चालकांनी धुळे सोलापूर महामार्गावर वाहनं ही थांबवलेली आहेत। महामार्गावरून जाणाऱ्या ट्रक चालकांना वाहनं थांबवण्याचं आवाहन त्यांच्याकडून केलं जात आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रक चालकांचा संप हा सुरूच आहे, मात्र अनोख्या पद्धतीने ते आता संपामध्ये सहभागी झालेत। धुळे सोलापूर महामार्गावर या ट्रक चालकांनी या गाड्या ज्या आहेत, हे ट्रक जे आहेत ते थांबवलेले आहेत, वाहनं थांबवलेली आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रक चालकांचा संप हा सुरूच आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। दत्ता, नक्कीच वृषाली, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या धुळे सोलापूर हायवेवरती ट्रक चालकांचं आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। त्यांनी जो संप पुकारला होता त्या संपाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकताय की वाहनांची लांबच लांब रांगा लागलेली आहेत। सगळीकडे ट्रका थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। ट्रक चालक सुद्धा रस्त्यावरती उतरलेले आहेत। इथं समोर जर बघितलं तर हे सगळे ट्रक चालक आहेत ते सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि ते इतर आपल्या सहकाऱ्यांना गाड्या थांबवण्यासाठी बाजूला घेण्यासाठी आवाहन करतायत आणि सगळे ट्रक चालक सुद्धा त्याला प्रतिसाद देत आहेत। प्रत्येकाने आपापली वाहनं रस्त्यावरतीच थांबवलेली आहेत। रस्त्यावरती या ठिकाणी रस्ता रोको सुद्धा सुरू झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण दोन्ही बाजूंच्या ज्या रांगा आहेत त्या बंद झालेल्या आहेत। त्यामुळे ट्रक चालकांचा संप जो आहे तो सुरू झालेला आहे। आपण काही ट्रक चालकांशी बोलणार आहोत। काय सांगाल, हे सुरू झाले, काय मागणी आहे तुमची, काय सांगाल? चाचा, बंद केलं आपण, तर हे सगळं जर आपण बघितलं तर हे ट्रक चालक आहेत, त्यांना बोलता येत नाही, मात्र त्यांनी आपला जो संप आहे तो या ठिकाणी सुरू केलेला आहे। धुळे सोलापूर हायवेवरती सगळीकडे वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। नक्कीच आता ट्रक चालक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आक्रमक होत या संपामध्ये सहभागी होत त्यांनी हा महामार्ग रोखून धरलाय। धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।